मालेगावातील 3 वर्षांची चिमुरटी तिच्यावर अत्याचार होतो आणि नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी हा नराधम तिची निर्घृणपणे हत्या करतो। या घटनेचा संताप व्यक्त होतोय संपूर्ण राज्यभरातून। घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण मालेगावात आज बंद पाळला जातोय। डोंगराळे हत्या प्रकरणातील आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालेगाव अत्याचारातील नराधमाने वकिलाची मागणी केली आहे, मात्र कोणताच वकील या आरोपीचं वकीलपत्र घेत नाहीये। सरकारी वकील संजय सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन केली जात आहेत, मोर्चे निघतायत, मात्र प्रतीक्षा या चिमुरडीला मिळालेल्या न्यायासंदर्भात। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी माझे प्रतिनिधी संतोष खताळ सध्या आपल्या सोबत आहे। संतोष, घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। अजून सुद्धा आरोपीला शिक्षा होत नाहीये, कठोर शिक्षा होत नाहीये। काय भावना आहेत सध्या मालेगावकरांच्या? आज मालेगावमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पुकारण्यात आला असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील आता डोंगराळे गावात आहे आणि या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। सकाळपासून मालेगावातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्या इकडची दोन्ही दुकानं बंद करून पूर्ण भाग हा मालेगावात शांततेत बंद पुकारण्यात आला आहे आणि कोणताही वकील आज या आरोपीचं वकीलपत्र घेण्यास तयार नाही आणि लोकांच्या भावना देखील संतप्त झाले। आपल्याशी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल? कालची जी घटना आहे ती फार मालेगावमध्ये जी झालेली घटना आहे ती अत्यंत वाईट असून ही अशी घटना होऊ नये, कारण असा जो विकृत विचाराचा विकृत मनाचा माणूस एका छोट्या मुलीवर अशा पद्धतीने जे काम करीत असेल तर ते हे समाजाला आणि समाज व्यवस्थेला लाजिरवाणी गोष्ट आहे। या व्यवस्थेमध्ये अशी माणसं, विकृत विचाराची माणसं जी असतात त्यामुळे या समाजामध्ये आपली संस्कृती बिघडते आणि म्हणून अशा माणसाला कठीणातले कठीण आणि जास्तीत जास्त शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढे असं कृत्य पुढे करणार नाही असं मला वाटतं। आणि या गोष्टीचा, झालेल्या गोष्टीचा मी निषेध करतो। बळवंत आव्हाड, मनमाड। बाबा, काय सांगाल तुम्ही? मालेगाव डोंगराळी गावामध्ये 3 वर्षाच्या बालिकेवरती अमानुषपणे अत्याचार करून तिला दगडांनी ठेचून मारून तिचा जीव घेतला। अशा नराधमाला ताबडतोब त्याच ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी असं आम्हाला वाटतं। आणि ज्या पद्धतीने कायद्यामध्ये ह्या ज्या बलात्कारी गुन्हे करणारे जे लोक आहेत त्यांना ताबडतोब कायद्यामध्ये बदल करून जागच्या जागी त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मला वाटतं। तू काय सांगशील दादा? दादा, आमचे मित्र सहकारी वैद्यकीय प्रतिनिधी मालेगाववरून निखिल विस्त्री यांची ती भाषी असेल, हे जे काही डोंगराळे गावात कृत्य घडलंय हे खूप अत्यंत दुःखद असेल आणि आम्ही सर्व मालेगाव एमआरकडून त्याच्यात सहभागी आहोत, जेणेकरून आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असं आम्ही मालेगाव एमआरकडून विनंती करतो। एकंदरीत त्या भावना आहे लोकांच्या। नक्कीच संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।